बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। धाराशिव नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललेलं आहे। नेहा काकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात। विजयाचा जल्लोष करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नेहा काकडेंचे पती राहुल काकडे यांना उचलून घेत जल्लोष केला। या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। धाराशिव भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखलाय। भूम आणि परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले। देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा 71वा वर्धापन दिन 25 डिसेंबर रोजी मोठ्या श्रद्धेने साजरा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी देहू रोडमध्ये दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय। पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड शहरातून जुना पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक निगडीच्या भक्तिशक्ती चौकातून किवळे मुक्काई चौकाकडे वळवण्यात येणार आहे। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत वडगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावलाय। अबोली ढोरे यांनी भाजपच्या मृणाल म्हाळसकर यांचा 1460 मतांनी पराभव केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ जागांच्या संख्येपेक्षा स्ट्राईक रेटमध्ये शिंदे सेनेने बाजी मारलेली आहे। दुसरीकडे सर्वाधिक जागा लढवून देखील केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट मात्र चिंतेचा विषय ठरला। नगरपालिका निवडणुकीत सर्वात प्रभावी कामगिरी शिंदे सेनेची राहिली। 7 पालिकांमध्ये या पक्षाने 114 उमेदवार उतरवून 55 जागा जिंकत त्यांनी 48.24% स्ट्राईक रेट गाठला। 15 जानेवारीला होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मुंबईत 2137 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। चांदिवली आणि कुर्ला परिसरात सर्वाधिक 138 ठिकाणी मतदान केंद्र असणार आहे। नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती संपल्या असून आता उमेदवार यादीकडे लक्ष लागलंय। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीत असून तिकीट न मिळाल्यास काही जण बंडखोरी करत अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये तत्वानुसार जागा वाटप होईल अशी भूमिका भाजपने घेतली आहे, तर शिंदे सेनेनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालानं जनतेनं मोठेपणा स्पष्ट दिल्याचं म्हटलंय। मात्र दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असून मोठा भाऊ कोण यावरून राजकारण पेटलंय। जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष जळगाव महापालिका निवडणुकीकडे लागलंय। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते आहे। अर्ज छाननी दरम्यान काही अडचणी येऊ नये त्यामुळे यासाठी तयारी करण्यात आली। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची नावे अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू झाली आहे। जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना मागवण्यात येत आहेत। त्यासाठी सोशल माध्यम आणि ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंद्रुणीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाली। माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। 2 माजी स्थायी समिती सभापतींसह काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी अचानक काँग्रेस सोडत एमआयएम मध्ये प्रवेश केला। अजित पवार यांना पुण्यामध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधील नाराजी समोर आली असून नगरसेवक युवराज बेलदर यांनी नाराजीची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्थानिक राजकारणात तब्बल 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय। आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असून 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येतील। धुळे महापालिका निवडणुकीत महायुती करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राथमिक बैठक संपन्न झाली। विशेष म्हणजे महायुतीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता आणि त्यामुळे युती झाली तर भाजप आणि शिवसेनेची होईल अशी सध्याची स्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ नगर परिषदेच्या 22 वर्षाच्या तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली। वस्त्रे हिचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।
आता एक मोठी बातमी, सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झालाय। मुनगंटीवारांनी देखील भाजपच्या सद्यस्थितीची तुलना थेट दरवाजे नसलेल्या शनी शिंगणापूरशी करून टाकली आणि त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत पक्षाला दारं असूच नये असा टोला लगावलाय। तर वडेट्टीवारांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर शेलकी टीका केली आहे। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रिपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या दरवाजावर एक पाटी लावली पाहिजे। ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच केवळ पक्ष प्रवेश मिळेल एवढी जर पाटी लावली तर दरवाजा सताळ उघडा ठेवायला काही मला वाटतं की उघडं ठेवावं लागेल किंवा उघडं राहील। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे 26 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। बीएमसीनं जाहीर केलेल्या माहितीनुसार भांडूप पश्चिमेकडील कॉरिडोर, टेंभीपाडा, कोकणनगर, समर्थनगर, भट्टीपाडा, उत्कर्षनगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्तीनगर, वाघोबावाडी आणि इतर आसपासच्या भागात पाणी पुरवठा प्रभावित होऊ शकतो। नववर्षाच्या निमित्तानं विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्यांमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन दलातर्फे मुंबईतील विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल, बार, पब आदी आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी आणि शर्थींचं पालन केलं नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। ही मोहीम 22 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये सुरू राहील। कडाक्याच्या थंडीत अंड्यांचा भाव चांगलाच वधारलाय। अंड्यांचा डझनचा भाव 100वर पोहोचलाय। थंड हवामानात कमी उपलब्धता आणि जास्त वापरामुळे मागणी पुरवठ्यातील तफावत वाढली आहे। त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात अंड्यांच्या किमती 98 ते 100 रुपयांपर्यंत वाढल्या। पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून या विस्ताराअंतर्गत पुणे मुंबई असा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। त्यानुसार पुणे मुंबई तिसऱ्या द्रुतगती महामार्गातील पागोटे ते चौक अशा 30 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाचं 70% भूसंपादन NHAIनं पूर्ण केलं आहे आणि या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक दादर स्थानक आहे। दोन्ही रेल्वेच्या दादर स्थानकातून लोकल आणि मेल एक्सप्रेस धावतात। त्यामुळे अतिरिक्त रेल्वेगाड्या धावण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन फलाटाची बांधणी अंतिम टप्प्यात आहे। हा फलाट बांधल्यावर पुन्हा दादर स्थानकाच्या फलाट क्रमवारीत बदल करण्याऐवजी 7A असा क्रमांक देण्याचं नियोजन आहे। पुण्यात मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 3 दिवसात 201 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। हायकोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणाच्या चित्रफिती समाज माध्यमांवरून प्रसिद्ध करण्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे उच्च न्यायालय प्रशासनानं गेल्या महिन्यात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून सुनावणीचे थेट प्रसारण न्यायमूर्तीच्या मंजुरीनंच होईल असं स्पष्ट केलं होतं। परिणामी मुख्य न्यायमूर्तींसह अनेक खंडपीठ आणि एकलपीठांनी आपल्या न्यायालयातील सुनावणीचं सार्वजनिक प्रसारण बंद केलं असून ते केवळ वकिलांपुरतं मर्यादित ठेवलंय। कांजूरमार्ग कचरा भूमीतून येणाऱ्या दुर्गंधीवर तसंच प्रदूषणावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत। इथे सातत्यानं धूर, वायू प्रदूषण तसंच परिसरातील रहिवाशांना श्वसन विकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये सातत्यानं वाढ सुरूच आहे। सोन्याचा दर हा 1,38,000 रुपयांवर पोहोचलाय तर चांदी प्रति किलो 2,14,000 जाऊन पोहोचले। चांदीचे दर एका दिवसात 10,000 वाढलेले आहेत। आता एक मोठी बातमी, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही असा आरोप
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. दमानियांनी कागदपत्र दाखवत प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेला हा व्यवहार आहे. यात अजित पवारांचे 3 OSD सहभागी आहेत असंही दमानिया म्हटल्यात. तर अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानिया यांनी केलेली आहे. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार याच्यातली ही 25 मे 2021ला साईन झालेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता त्यांनी ज्या वेळेला LLPसाठी ते लेटर ऑफ इंटेंटसाठी पत्र दिलं त्यावेळेलाही एक नोटराईज ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी. हाईट म्हणजे ही दोन्ही नोटराईज ॲग्रीमेंट एकाच नोटरीकडे साईन झालेली आहे, एकाच नोटरीकडे करण्यात आली. याचा अर्थ गेली 5-6 वर्ष 4-5 वर्ष हे सगळी मिळून हा सगळा घोटाळा करतायत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलद्वारे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. शासनानं पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातून फक्त सोलापूर जिल्ह्याची निवड केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे. काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असून अनेकांना गोव्यात नाताळ आणि नववर्ष स्वागत सोहळे साजरे करण्याचे वेध लागलेले आहेत. विविध राज्यातील पर्यटकांना गोव्यात आणि कोकणात येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यात. आता पंजाब ते गोवा विशेष रेल्वेगाडी कोकण मार्गावरून धावणार आहे. अमृतसर ते मडगाव रेल्वेगाडीमुळे शेकडो प्रवासी आणि पर्यटकांना दिलासा मिळाला. धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांना बसलाय. दिल्लीहून भुसावळला येणाऱ्या 13 रेल्वे उशिरानं धावत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबरपर्यंत खानदेशातील जळगाव नंदुरबारसह विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद विमानतळाचं नाव अखेर छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यास नागरी उड्डयन मंत्रालयानं परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाऐवजी छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं नामकरण होणार आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर विविध शासकीय कार्यालय विभाग आणि संस्थांची नावं बदलण्यात आली आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दोष निश्चिती संदर्भात आजची सुनावणी महत्त्वाची असणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी व्हिडिओ पुराव्याची मागणी केली होती. आज या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम उपस्थित असतील. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झालंय. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आला. नागपुरातील गोळीबार चौकात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण प्राप्त केलं. बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाचं शेतकरी पुत्रांनी आयोजन केलं. याच मोर्चाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांची एकजूट केली जाते. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील पोखरी घाट इथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कापूस, सोयाबीन, तूर यासह शेतीमालाला वाढीव दर मिळावा तसंच CCI आणि जिनिंग केंद्रांवरील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या.